नमस्कार, मी संजय सोनवणी. 1893 साली अमेरिकेत जागतिक धर्म संसद भरली होती शिकागो येथे. आणि त्या संसदेबद्दल आपल्याला एवढंच माहिती असतं की स्वामी विवेकानंदांनी तिथे एक भाषण केलं होतं. माझ्या बंधू भगिनींनो, या वाक्यामुळं ते फार गाजलं. आणि फक्त 5 मिनिटाचं भाषण होतं, परंतु त्याच्याबद्दल आपल्याला जवळपास सर्वांना माहिती असतं. पण आपल्याला हे माहीत नसतं की विवेकानंदांना कोणीही भारतातल्या कोणत्याही हिंदू धार्मिक संस्थेने किंवा वैदिक धार्मिक संस्थेने अनुमती दिली नव्हती, परवानगी दिली नव्हती, तरीही विवेकानंदांची त्या संसदेत निवड झाली कशी. आपल्याला हे माहीत नसतं की तिथे बॅरिस्टर वीरचंद गांधी यांचं झालेलं भाषण एवढं गाजलं की त्यांना दोनदा भाषण करावं लागलं. अमेरिकेमध्ये 550च्या वर भाषणं द्यावी लागली. अनेक लोक धर्म परिवर्तन करते झाले, हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं. मित्र, बॅरिस्टर वीरचंद गांधी हे दुर्लक्षित राहिलेले व्यक्तिमत्व आहे. परंतु तत्कालीन जगामध्ये 19व्या शतकामध्ये बॅरिस्टर वीरचंद गांधी यांनी जागतिक धार्मिक साहित्याचा तुलनात्मक अभ्यास करून जगभर एका परीने जो अमीट असा ठसा उमटवला आणि जैन तत्वज्ञानाचं जे मर्म आणि इतर धार्मिक तत्वज्ञानाची तुलना करून सांगितलं, याला तोड नाही. दुसरी गोष्ट अशी की त्यांचं जे भाषण झालं त्याच्या आधी विवेकानंदांचं 5 मिनिटाचं भाषण झालेलं होतं. त्याच्यानंतर काही विद्वानांनी हिंदू धर्मावर अश्लाघ्य टीका सुरू केली. शिव हे प्रतीक त्यांना अश्लीलतेचं प्रतीक वाटलं. जगन्नाथची यात्रा त्यांना क्रूर वाटली, अमानुष वाटली. आणि हिंदू धर्मात ज्या त्यावेळेस प्रथा होत्या, सतीच्या असतील, ज्या वैदिक प्रथांमुळं हिंदू धर्मात झिरपलेल्या होत्या, त्या असतील, टीका खूप केली. त्याला बॅरिस्टर वीरचंद गांधी ज्यावेळेस भाषण करायला उभे राहिले, त्यांनी पहिला समाचार हिंदू धर्मावर केल्या गेलेल्या टीकेचा समाचार घेतला आणि नंतर मग ते जैन धर्माची मूलतत्व, त्याचं तत्वज्ञान आणि त्याची महनीयता आज विश्वासाठी, जगामध्ये शांती आणण्यासाठी कशी उपयुक्त ठरेल याबद्दल त्यांनी आपलं व्याख्यान दिलं. 1893 साली ही धर्मसंसद मुळात भरवण्यात का आली, हा खरा प्रश्न आहे. त्यावेळेस अमेरिका ही जगापासून तशी अलिप्त होती. जगातल्या घडामोडींकडे तटस्थ बुद्धीने पाहत होती, समजून घ्यायचा प्रयत्न करत होती. त्यावेळेस पहिलंही महायुद्ध झालं नव्हतं की दुसरंही झालेलं नव्हतं, प्रश्नच नव्हता. परंतु जगामध्ये धर्मावरनं अनेक संघर्ष होत होते. त्या संघर्षांना कसं उत्तर द्यायचं हे जागतिक विद्वान जे आहेत त्यांना सुद्धा समजणं अवघड झालं होतं. जो तो आपल्या धर्माची महती सांगणं, जो तो आपल्या देशाची महती सांगणं आणि आम्हीच कसे श्रेष्ठ आहोत, आम्ही जगावर राज्य करायला कसे लायक आहोत, हे सांगण्यामध्ये मग्न होते. अशा स्थितीत झालेली ही धर्मसंसद की जगातल्या सर्व धर्मांमध्ये एकोपा होऊन मानव जातीमध्ये सामंजस्य, सौहार्द उत्पन्न होईल की नाही हे पाहणं, हे या धर्मसंसदेचा मुख्य हेतू होता. आणि ज्यावेळेस बॅरिस्टर वीरचंद गांधी यांचं भाषण झालं त्यावेळेस त्यांचे जे आयोजक होते ते एवढे खुश झाले की ते म्हणाले की अन्य धर्मांबद्दलचा तुच्छता भाव कमी व्हावा. लक्षात घ्या, अन्य धर्मांबद्दलचा तुच्छता भाव कमी व्हावा हे धर्मसंसदेचे ध्येय असतानाही आपली धर्मतत्वे विसरत काही विद्वानांनी औचित्यभंग केला, जशी हिंदू धर्मावर टीका केली. पण वीरचंद गांधी यांनी विद्वतापूर्वक समाचार घेत धर्मसंसदेला आपल्या मूळ ध्येयाकडे परत खेचून आणण्याचे अपार मानवतावादी बुद्धी कौशल्य दाखवले. हे गौरवोद्गार कोणी काढले तर धर्मसंसदेचे आयोजक असलेले रेव्हरंड जॉन बॅरोच यांनी काढले. कारण धर्मसंसद मुळात कोणत्या हेतूने भरली होती. काही वक्त्यांनी आपापल्या धर्माचं कौतुक सांगताना किंवा महनीयता दाखवण्यासाठी आपली जी काही प्रवृत्ती आहे, जी आजही आहे, ती त्यावेळेसही दाखवली आणि औचित्यभंग केला.
परंतु बॅरिस्टर विल्सन गांधींनी सडेतोड भाषण करून ज्या काही टीका अश्लाघ्य किंवा परस्पर द्वेषाचे वातावरण बनवलं जात होतं त्याला थांबा दिला आणि धर्मसंसदेचा जो मुख्य उद्देश होता की जागतिक धर्मांमध्ये ऐक्य, सौहार्द, सामंजस्य कसं उत्पन्न होईल त्यावर नेलं ते बॅरिस्टर विरचंद गांधी यांनी. हे भाषण झालं आणि बॅरिस्टर विल्सन गांधी यांना नंतर पुन्हा एकदा भाषण द्यावं लागलं आणि असं दोनदा भाषण द्यावं लागलेला तो जगातला त्या काळातला बॅरिस्टर विल्सन गांधी हे एकमेव विद्वान होते हे आपण विसरून जातो. आपण आपल्या इतिहासाबद्दल अज्ञानी असतो. अज्ञानी असणे ठीक आहे, परंतु जी काही माहिती मिळते आपली मतं बदलायला ती काही प्रमाणात मदत करू शकली पाहिजे. ते होईल की नाही हे मला माहीत नाही, परंतु व्हायला पाहिजे हे निश्चित. बॅरिस्टर विल्सन गांधी यांचा जन्म झाला 1864 साली, 25 ऑगस्ट 1864 साली गुजरातमध्ये महुवा नावाच्या गावामध्ये. अपार बुद्धिशाली तरुण होता. ते नंतर मुंबईला आले. एल्फिस्टन कॉलेजमध्ये कायद्याची त्यांनी प्रवेश घेतला. कायदे पंडित झाले, नंतर बॅरिस्टरही झाले. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की महात्मा गांधी त्यावेळेस ते वकील होऊन आलेले होते भारतामध्ये, पण त्यांना दिवाणी कायदे वगैरे समजायला जात होते, अडचण होत होती कारण किचकट होते कायदे. बॅरिस्टर विल्सन गांधी यांनी त्यांना नुसते कायदे समजून घ्यायला मदत केली नाही, तर त्यांना त्यांची प्रॅक्टिस व्यवस्थित चालावी यासाठी सुद्धा सहकार्य केलं. एवढंच नाही, त्यावेळेस महात्मा गांधी आपले शाकाहाराबद्दलचे जे प्रयोग होते त्यांचं प्रयोग चालू होते. त्यात विल्सन गांधी यांनी जैन तत्वज्ञानातले काही मूलभूत गोष्टी सांगून त्यांना महात्मा गांधींना ती माहिती दिली. एका परीने बॅरिस्टर विल्सन गांधी हे महात्मा गांधींचे परात्पर गुरु होते, प्रत्यक्ष गुरु होते आणि त्यांनी महात्मा गांधींना जे तत्वज्ञान आहे, सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, आणि महात्मा गांधींनी जी नंतर संकल्पना विकसित केली की पब्लिक ट्रस्टी, श्रीमंत व्हायला हरकत नाही, परंतु प्रत्येकाने हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण या संपत्तीचे विश्वस्त आहोत, ट्रस्टी आहोत. हे तत्वज्ञान महात्मा गांधींकडं जे आलं ते बॅरिस्टर विल्सन गांधी यांच्याकडून. विल्सन गांधी हे इथेच थांबले नाहीत. त्यांचे जे सामाजिक प्रयोग होते, विल्सन गांधींनी महिलांसाठी असेल, शिक्षणासाठी असेल संस्था उभ्या केल्या. ते महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी होते. तो पारतंत्र्याचा काळ होता, लढा चालू होता ब्रिटिशांशी पारतंत्र्याचा. त्याचे ते उद्गाते होते, त्याचे ते ठामपणे विरोध करणारे पारतंत्र्याचा एक स्वातंत्र्याचे उद्गाते होते. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. बॅरिस्टर विल्सन गांधी धर्माचा अभ्यास होता, सर्व धर्मांचा अभ्यास होता. फार कशाला 16 भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. ते प्रभुत्व असल्यामुळेच इस्लाम असेल, ख्रिश्चॅनिटी असेल, वैदिक धर्म असेल, हिंदू धर्म असेल, जैन धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, याचा तुलनात्मक अभ्यास असल्यामुळे त्यांना कोणत्या धर्माचे तत्व कुठे चांगले आहेत, कुठे दूषित आहेत किंवा ते आजच्या काळामध्ये उपयुक्त नाहीत याचा त्यांचा अभ्यास असल्यामुळे त्यांचं दृष्टिकोन. आणि जैन धर्मामध्ये एक तत्वज्ञान आहे. जैन धर्माचं एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांचं तत्वज्ञान महान आहे, फार महान आहे. अनेकांतवाद, बॅरिस्टर विल्सन गांधी अनेकांतवादाचे भाष्यकार होते. बॅरिस्टर विल्सन गांधींनी सांगितलं की या प्रत्येकाचा आपला ईश्वराकडे किंवा जीवनाकडे किंवा जीवनात नेमकं काय साध्य करायचं पाहायचे दृष्टिकोन वेगवेगळे असू शकतात, परंतु शेवटी ते एकाच सत्याकडे पोहोचतात. या वेगवेगळ्या दृष्टी ज्या आहेत त्यात काही कमी अधिक असू शकतं, परंतु ते जर पाखडून एखादं धान्य आपण पाकडतो ना, धान्य पाखडून जसं आपण खडे बाजूला काढतो, तूस बाजूला काढतो,
तसं हे करता येईल. पण त्यासाठी आपण आपल्या धर्माचा अभ्यास करतानाच इतर धर्मांची नीट मूलभूत माहिती तर घेतली पाहिजे. आजकाल ही वैदिकवादी किंवा संघी मंडळी, त्यांना हिंदू धर्मही माहीत नाही पण हिंदुत्वात बोलतात, वैदिक धर्मही माहीत नाही तरी दावे करता की वेद हेच भारतीय संस्कृतीचा मूलारंभ आहे, तोच सनातन धर्म आहे. आता त्यांनी सनातन हा शब्द वैदिक शब्दाला पर्याय म्हणून सनातन धर्म वापरायला सुरुवात केली, ही लबाडी आहे. परंतु 19व्या शतकामध्ये असे लबाड्या करणारे विद्वान हाताच्या बोटावर मोजावे होते. आता ते गल्ली बोळात झाले, तो भाग वेगळा. तर बॅरिस्टर विल्सन गांधी यांनी धर्मसंसद गाजवलीच. त्यांना 550 भाषणं द्यावी लागली. त्या भाषणाचं संकलन अमेरिकन माणसानेच केलं, प्रसिद्धही केलं. इतर धर्मांच्या अभ्यासामुळे येशू ख्रिस्त भारतात येऊन गेला होता, आणि भारतात येऊन जर गेला असेल तर का, आणि त्याच्या तत्वज्ञानावर काय फरक पडला, काय प्रभाव पडला, याचं तुलनात्मक विश्लेषण एवढ्या अप्रतिमरित्या सुंदररित्या त्यांनी केलेलं आहे. त्यांची असंख्य पुस्तकं आहेत, विचार आहेत. परंतु अवघ्या 37व्या वर्षी हा माणूस मृत्युमुखी पडला. 1901 साली. आणि त्यानंतर बॅरिस्टर विल्सन गांधींची विचार परंपरा, तत्व परंपरा ही ना जैनांनी पाळली, ना भारतीयांनी पाळली, ना जगाने पाळली. विश्वातल्या धर्मातल्या संघर्षाला संपवण्यासाठी स्थापन झालेली किंवा ज्यासाठी सुरुवात झालेली धर्मसंसद, त्याचा उद्देश स्थापने क्षणीच उद्ध्वस्त झाला असं म्हणायला हरकत नाही. आज जगाला अनेकांतवादाची गरज आहे. आज जगाला हे समजून घ्यायची गरज आहे की मानवता, सत्सद्विवेक बुद्धी, विवेक, सत्य याला अंगीकारल्याखेरीज आपण जीवनाचा जो मूलभूत आनंद आहे तो कधी उपभोगू शकणार नाही. आपण असंच तणावात, हिंसक, भयभीत वातावरणामध्ये जगत राहणार, आणि या जगण्याला काही जगणं म्हणत नाही. कारण अशा वातावरणात जगण्याचा परिणाम असा होतो की प्रतिक्रिया म्हणून आपणच हिंसक होत जातो, अविवेकी होत जातो, अबुद्धिवादी होत जातो, आणि शेवटी साऱ्या जगालाच आपण विनाशाच्या वाटेवर नेत राहतो. आपण कुठेतरी बदलायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी बॅरिस्टर विल्सन गांधींसारखे 19व्या शतकातले जे विद्वान होते, ते असतील, विवेकानंद असतील, त्यांच्या जीवनातनं ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण शिकणं क्रमप्राप्त आहे. ते जर आपण शिकू शकलो नाही, आणि एक लक्षात ठेवा, विवेकानंद हे वैदिक नव्हते, ते हिंदू होते. लक्षात ठेवा, हा फार मोठा फरक आहे. म्हणून वैदिक धर्माचार्यांनी विवेकानंदांना या धर्मसंसदेत अधिकृत उमेदवार म्हणून, अधिकृत वक्ता म्हणून किंवा प्रतिनिधी म्हणून पाठवलं नव्हतं. त्यांना मदत केली विल्सन गांधींनी, आणि 1-2 जे काही सदस्य होते कार्यकारिणीचे, ते विल्सन गांधींच्या प्रभावामुळे विवेकानंदांना धर्मसंसदेत बोलायची प्रॉब्लेम आली. आज हेच वैदिक हे ताबा कसा मारतात, लक्षात ठेवा, ताबा मारतात. विवेकानंद जणू काय आमचेच होते असा त्यांनी एक डाव आखला, आणि त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झालेले आहेत. उद्या ते बॅरिस्टर विल्सन गांधींवरही दावा करतील, ताबा घेतील. ते जर होऊ द्यायचं नसेल, आणि माझं जैन साधू संतांना एकच म्हणणं आहे की तुम्ही जैन धर्माचा जरा अभ्यास करा, इतिहासाचा अभ्यास करा. वैदिकतेचे स्तोम माजवण्यामध्ये तुम्ही हातभार लावू नका. तो जर तुम्ही लावला, तुम्ही जैन धर्माशी प्रतारणा करताय, तीर्थंकरांशी प्रतारणा करताय, हे लक्षात घ्या. तुम्ही सर्वसामान्य जैन, शेवटी साधू काय म्हणतात, साध्वी काय म्हणतात याच्यावर अवलंबून असतो, आणि त्याचा गैरफायदा या साधूंनी किंवा साध्वींनी घ्यावा. आणि जे तत्वज्ञान जैन धर्माचा पायाच नाही ते सांगत राहायचं, आणि वैदिकांची पालखी व्हायची, हा प्रकार काही योग्य म्हणता येणार नाही.
मला असं वाटतं सर्वांनीच यापासून शिकायला पाहिजे. जैन असो नसो, मी जैन नाही, परंतु जैन तत्वज्ञानावर माझा प्रचंड प्रेम आहे, यात शंका नाही. आणि आजचे जैन काही अपवाद वगळले तर जे वागतात तेही मला मान्य नाही. साधूंबद्दल माझं मत दिवसेंदिवस खराब होत चाललंय, हे लक्षात घ्या. चांगलं होण्याच्या ऐवजी ते व्हायला पाहिजे होतं, खरं चांगलं व्हायला पाहिजे होतं, ते होत नाही. कारण ज्यावेळेस वैदिक तत्वज्ञानाचा विषारी स्पर्श होतो त्यावेळेस शहाणा सज्जन माणूस सुद्धा कुविचारी, हिंसक, मग ते हिंसा महावीरांनी सांगितलं, हिंसा ही फक्त शारीरिक नसते, ती वैचारिक असते, आत्मिक असते. त्या हिंसेला प्रोत्साहन देणं किंवा स्वतःच्या मनात येऊ देणं, हा म्हणजे जी महाव्रत आहे 5 सत्य, अहिंसा वगैरे, त्याचा भंग आहे. हे भान या साधूने आधी ठेवायला पाहिजे, मग तेव्हाच सामान्य माणूसही त्यातला अर्थ समजू शकेल. बॅरिस्टर विरचंद्र गांधी हे अत्यंत प्रकांड पंडित होतेच, तत्वज्ञ होते. त्यांनी जैन धर्माच्या तत्वज्ञानाचा एवढी सुंदर मांडणी केली की जगातले लोक त्या काळात मोहित झाले. त्यानंतर एकही माणूस बॅरिस्टर विरचंद्र गांधी यांच्या तोडीचा जैन धर्मामध्ये जन्माला आला नाही, याची चिंता जैन धर्मीय जे आज म्हणतात मी जैन आहे त्यांना वाटली पाहिजे, असं मला वाटतं. शेवटी सत्य ही फार कठीण गोष्ट आहे. महात्मा गांधी तर जैन होते, जैन सर्वश्रेष्ठ जैन, तीर्थंकरांनंतर तीर्थंकर महात्मा गांधी होते. हे जैनांनी समजून घ्यायची गरज आहे, पण ते समजून घेत नाहीत. वैदिकांच्या आहारी गेले आणि शांतीचा जो महामार्ग चालणारा एक महान माणूस होता तो सुद्धा यांनी गमावला, याचं मला वाईट वाटतं. परंतु आपण प्रयत्न करू. आपल्याला शेवटी जग चांगलं बनवायचं आहे, सुंदर बनवायचं आहे, जगण्याला योग्य बनवायचं आहे आणि आपण ते बनवू, यात काही शंका नाही. मित्र, बॅरिस्टर विरचंद्र गांधी यांचं कार्यकर्तृत्व मी त्यांच्यावर पुस्तक लिहिलं आहे, ते इंग्रजीतही उपलब्ध आहे. त्यांचं जीवन समजून घ्यायचं असेल तर वाचा. ते पुस्तक लिहिणारा विरचंद्र गांधीवर मी एकमेव लेखक आहे. बाकीच्या लेख वगैरे स्वरूपात लिहिलं असेल आणि ते अभिनवशी पद्धतीने, त्याचा काही उपयोग नाही, अभिनवशी ते चालत नसतो. तर एकच गोष्ट, आपण सर्व महान व्यक्तींबद्दल चिकित्सा केली पाहिजे, त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे. वैदिक धर्मसंस्थेने जे काही भारतीय समाज व्यवस्थेचं वाटोळं केलंय त्याच्या विरुद्ध उभं राहिलं पाहिजे. एवढंच मित्र. धन्यवाद. नमस्कार.